हा स्ट्रेस जो असतो, हा स्ट्रेस म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमुळे आपण पाहतोय स्क्रीनवरती, आपल्याला पीपीटी शेअर होताना पाहतोय. व्हॉट इज स्ट्रेस? आणि या स्ट्रेस बद्दलच आपण जाणून घेणार आहोत. स्ट्रेस म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमुळे, काय सांगितलं इकडे, स्ट्रेस इज स्टेट ऑफ वरी अँड मेंटल टेन्शन कॉज्ड बाय डिफिकल्ट सिच्युएशन ऑन बॉडी. म्हणजे होतं काय, स्ट्रेस म्हणजे एखाद्या कठीण परिस्थितीमुळे मन आणि शरीरावर निर्माण होणारा ताण किंवा दबाव. पण आपण लक्षात हे ठेवायला हवंय, स्ट्रेस नेहमी वाईट नसतो. हो, स्ट्रेस नेहमी वाईट नसतो. कारण आता एक उदाहरण द्यायचं तर, खेळाडूला स्पर्धेपूर्वी वाटणारा ताण जो असतो पहा, एखादा खेळाडू ग्राउंडवरती येतोय स्पर्धेसाठी आणि त्याला जो ताण आलेला असतो, तो ताण त्याला काय करतो, अधिक तयारी करायला सुद्धा मदत करतो. म्हणून थोडासा स्ट्रेस आवश्यक असतो. आणि समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा स्ट्रेस आपल्या नियंत्रणाबाहेर जातो. आणि त्या समस्येवरती आपण बोलणार आहोत. तर स्ट्रेस याबद्दल आपण जाणून घेतलंय. नेक्स्ट स्लाइड असणार आहे आपली. येस, स्लाइड 2. रिझन्स फॉर स्ट्रेस म्हणजे कॉजेस काय असतात, याची कारणं काय असतात. आणि या स्लाइडमध्ये आपल्याला पहा 10 कारणं दिलेले आहेत. खूप सारी कारणं असतात ताण येण्याची. आणि यामध्ये पहिलं रिझन आहे नो एक्सरसाइज. ऑलरेडी मी माझा एक्सरसाइज करून आलोय, आपण सर्वांनी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला स्ट्रेस नाही यायला पाहिजे, कारण आपण एक्सरसाइज करतोय. व्यायाम न केल्यामुळे शरीरात ऊर्जा अडकून राहते. आता उदाहरणार्थ, सॉरी, आता एक एक्झाम्पल मी सांगणार आहे नो एक्सरसाइज. समजा आपण दिवसभर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या व्यक्तीला थकवा किंवा तणाव हा जास्त जाणवत असतो. एक्झॅक्टली. सेकंड रिझन आहे, एक कॉज आहे दुसरं, नो सनलाईट. हो, नो सनलाईट. सूर्यप्रकाशामुळे सुद्धा पहा, शरीरात व्हिटॅमिन डी आणि सकारात्मक जे हार्मोन्स तयार होतात, ते आपण न घेतल्यामुळे, किंवा सकाळचा सूर्यप्रकाश सुद्धा आपल्याला मन प्रसन्न ठेवायला मदत करतो. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात जे आपल्या स्ट्रेससाठी असतात. नो एक्सरसाइज, नो सनलाईट. थर्ड वन, गार्बेज फूड. आता हे गार्बेज फूड काय आहे, तर आपण सगळेजण तरी आता हेल्थ कॉन्शियस पीपल्स आहोत. पण गार्बेज फूड या अगोदर आपण खात होतो. जे जंक फूड असतं, कोल्ड्रिंकचा वापर केला जातो किंवा जास्त प्रमाणात साखर खाल्ली जाते. आणि आपण जे खातो त्याचा थेट आपल्या मनावरती परिणाम होत असतो. हे आपल्याला गार्बेज फूड मधून पाहायला मिळेल. थर्ड वन, यामध्ये काय सांगितलंय आपल्याला, नो मेडिटेशन. आता मेडिटेशन ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे काय होतं, आपलं मन प्रसन्न होतं, म्हणजे मनाला विश्रांती मिळते. कारण मोबाईलला चार्जिंग लागते तशी मनालाही मेडिटेशनची गरज असते. आणि ज्यावेळेला आपण नो मेडिटेशन मध्ये असतो, त्यावेळेला आपण स्ट्रेसला कॉज होतो. पाचवं रिझन आहे प्रोक्रास्टिनेशन. प्रोक्रास्टिनेशन याचा अर्थ काय, आपण काम पुढे ढकलतो पहा. आता एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, की नाही मी उद्या करेन, नंतर करीन, असं म्हणता म्हणता कामाचा ढीग वाढत जातो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो. हे सुद्धा पाचवं कारण आहे, ज्याला आपण प्रोक्रास्टिनेशन म्हणतो. 6 वन, पुअर स्लीप हॅबिट्स. हो हो, पुअर स्लीप हॅबिट्स म्हणजे आपल्याला झोपण्याच्या सवयी सुद्धा नीट नसतात. म्हणजे उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, रात्रीची अपुरी झोप असते. आणि ती अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा पहा, उद्याच्या दिवसाची किंवा दुसऱ्या दिवसाची स्ट्रेसची सुरुवात होते. आणि स्ट्रेस हा ताण येतो. सातवं कॉज दिले, रिझन आहे नो पॅशन किंवा हॉबीज. हो, आपण आपल्या जर पॅशन्स फॉलो करत नसू किंवा आपल्या हॉबीजला आपण वाव देत नसू, तरी सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो. कारण ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी नाही केल्याने, किंवा जीवन फक्त कामापुरतं मर्यादित ठेवलं, तरी सुद्धा आपलं मन थकतं. आणि त्यामुळे नो पॅशन, नो हॉबीज या गोष्टी सुद्धा स्ट्रेसला कारणीभूत ठरतात. 8 वन, नेक्स्ट, टू मच सोशल मीडिया. खूप सारे पीपल्स आहेत, अति अति
वापर होतोय सोशल मीडियाचा आणि इंटरनेटच्या या युगामध्ये खूपदा इतरांच्या आयुष्याशी आपण स्वतःची तुलना करायला लागतो. त्याच्याकडे गाडी आहे, त्याचं घर मोठं आहे. एक्झॅक्टली. आणि या तुलना सुद्धा आपल्याला स्ट्रेस निर्माण करायला कारणीभूत ठरतात. नेक्स्ट, बॅड टाइम मॅनेजमेंट. बॅड टाइम मॅनेजमेंटमध्ये काय सांगता येईल आपल्याला? वेळेचं नियोजन नसणं. आपलं टाइम मॅनेजमेंट आपण ज्यावेळेला करत नाही, त्यावेळेला नक्की स्ट्रेस येणार आहे. कारण सर्व कामे मग शेवटच्या क्षणी करावे लागतात, कारण वेळेचं नियोजन नसल्यामुळे. आणि रिझन 10वं सांगितलंय आपल्याला, डिस्कनेक्टेड फ्रॉम युअर सेल्फ. हे खूप इम्पॉर्टंट आहे पहा. खूपच महत्वाचं आहे हे रिझन आहे स्ट्रेससाठीचं. डिस्कनेक्टेड फ्रॉम युअर सेल्फ. तुम्ही स्वतःपासून डिस्कनेक्टेड असता. हो, स्वतःपासून. म्हणजेच काय? आपण स्वतःसाठी वेळ न काढणं किंवा आपण सर्वांसाठी जगतो पण स्वतःसाठी जगायचं विसरतो. आणि ही सगळी अशी कारणं आहेत ज्या कारणांमुळे आपल्याला स्ट्रेस येतो, ज्याला आपण कॉजेस ऑफ स्ट्रेस म्हणतो. नाऊ आय वुड लाईक टू मूव्ह स्लाइड थर्ड वन. येस सर. तिसऱ्या स्लाइडकडे आपण जातोय. हे सायलेंट स्ट्रेस सिग्नल्स आहेत. आता सायलेंट स्ट्रेस सिग्नल्स म्हणजे काय? तर कुठलाही स्ट्रेस असेल तर तो आपल्याला आधी संकेत देतो. आणि कसे? तर आपल्याला स्क्रीनवरती झूम करून पाहता येईल. इकडे आय ट्विचिंग दाखवलंय पहा. आपला डोळा फडफडतो. हो, स्ट्रेस आल्यानंतर आपल्याला सायलेंट स्ट्रेसचे सिग्नल्स मिळतात आपल्या बॉडीकडे. त्यामध्ये आपला आय ट्विचिंग होतं किंवा कॉन्स्टंट यार्निंग होतं. म्हणजे लाईक आपण जांभया येतात, सतत जांभया यायला सुरुवात होतात. ते आपल्याला इमोजीसमध्ये दाखवलेले आहेत पहा. किंवा जॉ पेन. जबड्यामध्ये सुद्धा ताण जाणवतो. हो, स्ट्रेस आल्यामुळे जबड्यामध्ये सुद्धा ताण जाणवतो. नेक्स्ट वन, गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. वारंवार आपल्याला सर्दी खोकला होतोय किंवा आजारी पडतोय असं जाणवतं. पचनाच्या समस्या निघतात. बॅड डायजेशन. त्याचबरोबर स्ट्रेसचा सर्वात मोठा परिणाम आपल्या पोटावरती होतो पहा, पचन बिघडल्यामुळे. नेक्स्ट, मेमरी लॉस. मेमरी लॉस म्हणजे काय? तर आपल्या रेग्युलरच्या कामामध्ये आपला विसरभोळापणा वाढतो. अरे, मी गॅस बंद केलंय का? अरे, मी लॉक नीट केलंय का? हे पुन्हा पुन्हा आपण जाऊन बघतो. आणि हा मेमरी लॉस, हा स्ट्रेसमुळे ह्या गोष्टी घडत राहतात. कांट स्लीप. आपल्याला झोप येत नाही किंवा मध्येच जाग येते. खूपदा आपल्या बाबतीत असं घडतं स्ट्रेस असल्यामुळे. इझिली इरिटेड. खूप अशी लोक आहेत, सहजच रागात जातात आणि ती पण कशी? लहान लहान गोष्टींवरून आपल्याला राग यायला लागतो. आणि म्हणजेच आपण स्ट्रेसमध्ये आहोत हे त्याच्यातून कळायला लागतं. आणि यालाच आपण सायलेंट स्ट्रेस सिग्नल्स म्हणतो, सायलेंटमध्ये. किंवा स्किनचे प्रॉब्लेम्स, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, त्वचेच्या समस्या वाढणं. आता एक एक्झाम्पल मी सांगेल. समजा एका व्यक्तीवर ऑफिसचा खूप ताण आहे आणि तो नीट झोपत नाहीये, सतत मोबाईल वापरतो, जेवण वेळेवर करत नाही आणि मग काही दिवसांनी त्याला डोकेदुखी, चिडचिड आणि पोटाचे त्रास सुरू होतात. सर्व जे आहेत ना, तर ते स्ट्रेसचे संकेत आहेत. म्हणजे ताणतणावाचेच हे सगळे सिग्नल्स आहेत आणि या सिग्नल्सला आपण सायलेंट स्ट्रेस सिग्नल्स असं म्हणतो. ओके, मला वाटतं इथपर्यंतच्या ह्या स्लाइड्स आपल्याला क्लिअर झाल्या असतील. स्ट्रेसबद्दल आपण जाणून घेतोय. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अगदी बॉडी रिलेटेड आपण स्ट्रेस, मी थोडंसं घाई करत पुढे नेतोय मुद्दा म्हणून. येस. 4थी स्लाइड आहे, हाऊ टू मॅनेज स्ट्रेस. हा, खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे. ह्या स्ट्रेसला आपण मॅनेज कसं करायचं? खूप साऱ्या आणि छोट्या छोट्या सिम्पल टिप्स आहेत पहा. मला तर वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण जे स्ट्रेसबद्दल पाहिलं किंवा स्ट्रेसचे जे सायलेंट सिग्नल्स आहेत त्याबद्दल आपण जाणतो आणि सगळे परिचित आहोत स्ट्रेसबद्दल. आपण त्यातूनच जातोय लाईफस्टाईलमुळे. तर आता हाऊ टू मॅनेज धी स्ट्रेस, ह्या स्ट्रेसला आपण कसं मॅनेज करायचं, हा आता महत्वाचा भाग आहे. तर स्ट्रेस आला तर काय करायचं? सगळ्यात अगोदर पहा, एक नंबर काय सांगितले आपल्याला? टॉक टू ट्रस्टेड पीपल्स. हो,
टॉक टू ट्रस्टेड पीपल म्हणजे आपल्या विश्वासातील लोकांसोबत आपण बोलायला शिकलं पाहिजे. आपण व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. मनातलं बोलून दाखवलं पाहिजे. कारण समस्या या बोलल्याने अर्धी कमी होते. येस. येते लक्षात? त्यामुळे टॉक टू ट्रस्टेड पीपल्स नंतर फॉलो अ सेट रुटीन. आपलं स्वतःचं एखादं रुटीन असं फॉलो करायला पाहिजे आपण. कारण ठराविक वेळेला उठणे, ठराविक वेळेला झोपणं, शरीराला शिस्त ही आवडते आणि आपण प्रत्येकजण ती लावतो आहे आणि ती फार गरजेची आहे आणि अगदी सगळ्या कुटुंबाला असायला हवी आहे. त्यामुळे स्ट्रेस आला तर काय करायचं मी सांगितलं. टॉक टू ट्रस्टेड पीपल, फॉलो अ सेट रुटीन. थर्ड वन आहे टेक शॉर्ट मेंटल ब्रेक्स. छोटे छोटे शॉर्ट मेंटल ब्रेक्स घ्यायचे. म्हणजे काय करायचंय, दर 2-3 तासांनी ना 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाच पाहिजे आपण. सतत काम केल्याने सुद्धा मेंदू थकतो. तर आपल्याला 2-3 तासांनी ना 5 मिनिटाचा पण ब्रेक घेतला पाहिजे. चौथं सांगितलंय पहा आपल्याला यामध्ये स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी काय करता येईल. ब्रीथ स्लो अँड डीप. हो, आपण डीपली ब्रीथ तर करायचं आहे, त्याचबरोबर स्लोली आपल्याला म्हणजे स्लो अँड डीप म्हणजे खोलवर श्वास घेतले पाहिजे, दीर्घ श्वसन केलं पाहिजे. 5 सेकंद श्वास आत घ्यायचा, 5 सेकंद थांबायचं, पुन्हा 5 सेकंदांनी तो सोडायचा. ठीक आहे. आणि मग आपल्या सबकॉन्शियस माइंड पण म्हणजे ज्या वेळेला आपल्या बॉडीला छान प्रकारे ऑक्सिजन मिळतो मेंदूला, त्यावेळेला मेंदू आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करायला मदत करतो. पाचवं सांगितलंय रिड्यूस स्क्रीन टाइम बिफोर बेड. हे खूप महत्वाचं आहे. रिड्यूस स्क्रीन टाइम म्हणजे काय, तर झोपण्याच्या 1 तास आधी आपला मोबाईल बंद असलाच पाहिजे. नाहीतर मग आपण त्या मोबाईलच्या जगामध्ये हातातला मोबाईल पडेपर्यंत आपण झोपताना हातात मोबाईल असतो आणि पडलेलाही माहीत नसतो खाली झोपेत. अशी सिच्युएशन असेल तर त्या गोष्टी स्ट्रेसला कॉज करतात आणि स्ट्रेस मॅनेज होणार नाही. त्यामुळे आपलं एक रुटीन असलं पाहिजे. रिड्यूस स्क्रीन टाइम बिफोर बेड. 6 वन काय सांगतायत, राईट थॉट्स इन जर्नल. बघा, तुमच्याकडे एखादी डायरी असली पाहिजे, तुमचं जर्नल तयार असायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, मन हलकं होतं आणि खूप छान थेरपी आहे ही. आपलं मन हलकं होण्यासाठी आपण डायरीवर लिहायला शिकलं पाहिजे आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात. नेक्स्ट वन, गेट सनलाईट अँड फ्रेश एअर. हे तर आपण मगाशी पाहिलं होतं पहा. व्हिटॅमिन डी आपल्याला सनलाईट पासून मिळणार आहे. तर गेट सनलाईट अँड फ्रेश एअर मध्ये काय, दर 15 ते 20 मिनिटं आपण चाललं पाहिजे, काहीतरी एक्सरसाइज केलं पाहिजे. एक छोटी कथा सांगतो. एक शिक्षक असतात आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आहे ना पाण्याचा ग्लास धरला असा, लाईक त्यांनी विचारलं की हा ग्लास किती जड आहे. तर ती मुलं म्हणालीत, सर 200 ग्रॅम. तर शिक्षक म्हणतात, जर मी हा ग्लास 1 मिनिट धरला तर काही होणार नाही हातामध्ये, पण 1 तास धरला असता धरून ठेवला, संपूर्ण मी हातला ग्लास असा धरून ठेवला तर हा बधीर पण होईल. येते लक्षात. 1 मिनिट धरला तर काही होणार नाही, 1 तास पकडून ठेवला तर हात दुखेल, अगदी हातात पकडून ठेवला तर हात बरी होईल. येस गाईज. आणि स्ट्रेस मोठी नसते पहा. आपण ती किती वेळ धरून ठेवतो हे महत्त्वाचं असते. आणि यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जीवनात आपल्याला पहा एक निष्कर्ष काढतील, एक कन्क्लुजन. स्ट्रेस हा जीवनाचा भाग आहे, पण स्ट्रेस आपल्या जीवनावर राज्य करू नये यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्या नियमित व्यायाम करायला हवा, पौष्टिक आहार घ्यायला हवा आहे आणि पुरेशी झोप आहे, ध्यान धारणा असेल, प्रार्थना असेल, कुटुंबासोबत वेळ घालवला पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. पण मी शेवटचा 1 मिनिट आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये खूप महत्वाचं मी सांगणार आहे. कारण आपण सगळे कार्डिओ करतोय, एक्सरसाइज करतो, छान व्यायाम करतो, छान आहार खातो, पण स्ट्रेस आणि आपल्या बॉडीत असणारे हार्मोन्स यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण जेव्हा आपल्याला ताण, भीती किंवा चिंता, दबाव जाणवतो त्यावेळेला आपला मेंदू आपल्याला एका अलर्ट मोडमध्ये नेऊन सोडतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स स्त्रवत असतात पहा. मग हार्मोन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जो कॉर्टिसॉल असतो, कॉर्टिसॉल काय करतो, अतिप्रमाणात
वाढतं, पोटाभोवती चरबी वाढते, झोपेचा त्रास होतो, अँझायटी सारख्या किंवा डिप्रेशन सारख्या गोष्टी व्हायला लागतात. पण फायटिंगसाठी सुद्धा हॅपी हार्मोन्स सुद्धा आपल्याकडे असतात. समजा हॅपी हार्मोन्स लाईक एन्डॉर्फिन असेल, ते काय करतं, आपण कार्डिओ करतो, व्यायाम करतो, नृत्य केल्यावर सुद्धा एन्डॉर्फिन तयार होतात पहा. आणि त्यामुळे त्यांना आपण पेन किलर सुद्धा म्हणतो त्या हार्मोन्सला, कुठल्या एन्डॉर्फिन्सला. शिवाय डोपामाइन असेल, समजा एखादं ध्येय आपलं पूर्ण झालं, आपण टार्गेट कंप्लीट केलं आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर किंवा समजा माझं वजन कमी झालंय, तर मला कौतुक मिळालं, तेव्हा आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होते. आणि हे आनंदाची भावना निर्माण होते त्यावेळेला आपला डोपामाइनचं स्त्रवायला लागतं, म्हणजे तो हार्मोन्स असतो. किंवा सिरोटोनिन असतं पहा. सिरोटोनिन हा सुद्धा काय करतो, हा जो हार्मोन असतो तो आपला मूड हार्मोन म्हणतात त्याला. म्हणजे हा हार्मोन आपलं मन शांत ठेवतो. आणि हे करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, मेडिटेशन असेल, सूर्यप्रकाश असेल, कार्डिओ असेल, एक्सरसाइज असेल, घामाची अंघोळ करायची असेल. आणि हा सेरोटोनिन कमी झाला तर मग आपल्याला दुःख, चिंता, नक्षत्र वाढणारच आहे. ते वाढू नये यासाठी या गोष्टी आपल्याला म्हणजे हार्मोन बॅलन्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि हा हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे, आपला एक्सरसाइज, आपण जे खातो ते. आणि यामध्ये आपल्याला ब्रेन हेल्थ खूप सारे आपल्याला न्यूट्रिशन्स उपयोगी पडतात. आणि आपण ज्यावेळेला घामाची अंघोळ करतो, आता मी सुद्धा माझी घामाची अंघोळ केलेली आहे आणि मी माझा आहार घेतोय, त्यामुळे मग मला दिवसभर स्ट्रेस येणार नाही. माझे मूड हार्मोन्स आहेत ते हॅपीली सिक्रेट होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल जेवढं काही मला बोलता येईल तेवढं मी सांगितलंय. आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील या गोष्टी. दॅट इज येस, ऑल फ्रॉम ओव्हर फ्रॉम माय साईड. माझ्याकडनं पूर्ण झालेलं आहे. येस सर. विकास सर. अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता प्लीज.